ए पोरी अगं थांब कुठं पळ सुटली मी ना आज जीव देऊनच राहीन. अगं काला जीव देती मला आहे ना मला तुमच्या काय नादाला करू लागायचंच बाईला नाही. मी? नाही मा नाव घ्यायचं नाही. मी तिकडे येरीत जाईन आणि जीव देईन. अगं हिच्या पायी पार काष्टा सुटला मावाला. काय झालं काय? बाई बरं झालं बाई धरलं तुम्ही दोघांनी. तुम्ही तर मला बोलूच नका. मी ना आज माझ्या जीवाचं काहीतरी काळजाळ अगं मी करूनच तरी राहीन. काय काय करतीये? बोलते काजल तुला बाई तो मा पार काट्याचं कोल्ह केलं ग बाई. मी काय कुठं काटायचं काय कोल बोलू केलं तुला? घरात अख्खं काम आवडते सगळं करते तरी बाबा भुनभुन ए. भुनभुन याच्यासाठी मला करून आणले की इडा अरे झालं काय? पण काहीच काय नाही काय बोलले बोलून बाबा, लावली? काहीच तोंडात नाही घास बोलले. घालताना सुद्धा बोलला ते किती भांडते मला. अरे काय बांधली? फक्त स्वयंपाकावरून बोलले. मी म्हणले मला एक बाजरीची भाकर टाक. मी जास्त काही बोलले नाही. आणि मग म्हणे स्वयंपाक येत नाही तो आई बापाने हे शिकवलं का? बाकीच्या उन्या दुन्या देते ते काय हा ते सांगा ना. मग आता सासूला एवढं सासू बोलू आहे. नाही. तुला सासू कळतं आहे, का? एखादा शब्द बोलत सासू आहे नाही. ती. एवढे दिवस ग बसले बाई म्हणून तर हा दिवस आला न पार जीव द्यायचा मला. एवढे दिवस पार असा जे सांगितलं ते ऐकून घेते मी. म्हणजे तुला एका भाकरीवरून जीव द्यायचा आहे का? एका भाकरीवरून नाही. मग? तुमची आई सारखी भुनभुन भुनभुन बरं, भुनभुन मग करीती. आपल्या- माझी आई एक मिनिट, माझी आई तुझी कोण नाही का? हा मग एवढे दिवस सासू म्हणूनच का बसले? किती दिवस मग पार जीव द्यायची वेळ आली तरी माझ पिच्छा सोडी ना तुम्ही लोक. ती म्हणली का तुला जीव दे? कोणी म्हणलं का नाही. आमच्या घरात? आमच्या घरात कोणी म्हणलं का जीव दे आपण तुला? कोणीच नाही म्हणलं जीव देऊ. कोणीच ती मी नाही म्हणली मी म्हणणार. येर बरोबर ते पण मग आपली येर इकडे नाही आपली येर तिकडे. ही इकडे कुठे चालली होती? मी तिकडे चालले दुसऱ्याच्या एरीत जीव द्यायला. तुमच्या एरीत काय देऊ? अग मग आपलीच येर भरायची होती ना बाई. आम्हालाच बांधल्या लाव लोकांना काला लावी ती. हा आम्ही सांगितलं असतं ना बिबट्या माग पळायला म्हणून तू गेली. पैसे मला भेटले तर असते लई आम्हाला. टेन्शन आलंय. हा ना तुम्ही तेवढेच आहे. तेवढेच लायकीचे हो तुम्ही. हा तू ना मायले एक काम कर भाऊ तिच्या बापाला फोन कर. पक्के सोन्याची कुचके असेल तुम्ही. तर नको. हा ए, मा फोन करतो डोक्याला लगेच. ताण नको. मलाच राहायचं नाही तुमच्या मध्ये. मला आहे ना चालली. थांब ए, थांब. येड्या नको करू. बापाच्या आवली करू. ए, तू आहे ना इथं येऊ करून आम्हाला काय जलमध्ये पाठवते काय? नाही हा? म्हणते ना तुझा असेल ए. तुझा असेल तो जेवणी. तुला नांदायचं नसेल ना तो बापा बरोबर जाय. पण मला आमच्या नांदायचंच डोक्याला नाही या ताण घरात. नको. मला राहायचंच नाही मी बोलत नाही त्याच्याशी. हा. बोल तू. हा त्याच्याशी. म्हणजे तुमचा कोण नाही का तो? हॅलो तो आता म्हणूनच बायको भेटली. हॅलो बोलत नाही त्याची मी. थांब. हा भाऊ कुठे हो? भाऊ काय म्हणते तुला? हा मग एकदा येऊन जाईड. ही काजल ना जीव द्यायला पळू राहिली बाई. तिला काही नाही. तिचा पत्यांचं पीठ मळेल होतं. मी म्हणले बाई मला तब्येत सिरियस सांगा आता येईन तो. एक भाकर कर म्हणले. हॅलो. हा जावई बोलतोय तुमचा जावई. तुमच्या पोरीची तब्येत सिरियस आहे, जरा येऊन जा पटकन घरी. किती कोट्याचे पोटचे. हा माये तसे जणले काय तसाच. हा किती बाई, खोटं बोला त्या. आमचा पाटा खोट्याचा पूजे हा तो खऱ्याचा अरे. तुमच्या पूजेले. पाचीलाच पुंजले तसं. हा. अरे तुला लाज नाही, लज्जाला आणि तेल नाही भज्जाला. तुला काही अक्कल आहे का? सासूची कसं बोलावा, सासऱ्याशी कसं बोलावा? लाज कुठं ठेवली? हो. लाज. आणि तुमची आई जेव्हा बोलते तेव्हा तुमची लाज कुठे जाते तेव्हा तुम्हाला दिसत नाही तिचा का? हक्क आहे. तिचा हक्क आहे. हक्क आहे. मी काय जनावर नाहीये. मी काय जनावर नाही इकडं राबायला जानवर. मी काय एखादं जनावर आहे का? ए, थोडी थांब. ए, हा? तुला किती सासूरवाद तो काढे नाही. अंगावर एवढी येते तेव्हा मा अंगावर किती येत असं नाही विचार कर. हा वता मिरची तुम्ही वता. तुम्ही त्याच लायकीचे आहे. ऐ, तू मला उत्तर दे. तिचा अधिकार आहे बोलायचा. कोणाला? तुम्हाला तुझा काय बोलायचं अधिकार असं. तुम्हाला तुझा काय बोलायचं अधिकार आहे? असं. मला बोलायचं नाही. मला फायदा नाही करेल. मला फायदा नाही करेल त्यांनी. तिची कोण नाही का? हा तिची कोण नाही का तू? मला काय असं त्यांनी हे नाही करेल. पाल माझ्या रडत नाही या. हा? मी कुठून आलो? मी कुठून आलो? मला काय तो घेणं नवरा- आहे? तो नवरा कुठून पाहिला? हा? तो नवरा कुठून पाहिला? नवरा कुठून पाहिलं नाही. तिच्या पार मला बरोबर पाहिला ना? मला जीव द्यायची वेळ आणली तुमच्या आईनी. हा? मला राहायचं नाही. दादा मला याच्यामध्ये राहायचं नाही. एक तर मी माझ्या जीवाचं काळजाळ करीन नाही तर तुम्ही काहीतरी करा याचा निर्णय लावा. आईनी तेच केलं. आईनी तेच केलं. पोरगी तेच करू राहिली. तुम्ही कधी आले होते माझ्या आईचं पाहायला? अरे सगळं माहिती आहे आम्हाला, तरी हा. आम्ही केलं. ते आमचं नाक काढू, तुम्ही शांत बसा. दादा काय झालं मला सांग? या बा स्वयंपाक करताना बर. फार शिव्या गाळ्या देत्या. बर. हा आज मी चपात्याचं एवढं मोठं पीठ मळलं. बर. बाई म्हणते म्हणे माझ्यासाठी तुला बाजरीच्या भाकरी टाकायला का? हात मोडले का म्हणे तो असं नाही म्हणले मी फक्त भाऊ. हा? मी खरं बोलत आहे एकदम यार. याच्यात उभी आहे आपण रानामध्ये. शेतसरी ते मी- उभा हा आहे. मी शेतसरी उभी तिला लय मी लांब काय येऊ नका म्हणले, लावा. फक्त एक बाजरीची भाकर कर म्हणले. एवढं गोडीत नाही वाढल्या त्या. हा ते झालं. मी जेवत असले का असे माती उकरीते अशी खालची आणि असं एक 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 मारून फेकी त्या. किती खाती. मैस झाली ना, जाडी झाली ना. मग करीन आता का असं मी नाही? खायसाठीच काम करते ना. का हे मला
हे करीत्या ए, काय बरं तो बापच शपथ अशी म्हणली कधी काय तो बापच शपथ मा बापा शपथ घेऊन सांगते तुमच्या याशीच बोलली मगच कोते ते जाऊस आता खरं बोलली ती खोटं बोलली हा? मॅडम ऍक्शन मग 100% तो गचकोते जाता जाता ही खोटं हा, बोलली मी नाही. असं करेल ते जाऊ दे कच कद्या कावळ्याची शापान डोर मरती रे जरा हा आपण त्रास दिला म्हणून पोर एवढी चचळली नाही नाही पोर नाही. पोकाटे रे का पळाली फक्त भाऊ नाही का? मी नाही. माही चुकी कबूल करते तुम्ही- मी फक्त भाकर पुढचे करायला लाड आहे लावली तुमचे. काय? आणि ती जीव आम्ही काय द्यायला लाड दिला? पळाली. आम्ही काय लाड दिला हा लाड दिला लग्न झाल्यापासून आलो आम्ही. आम्हाला त्रास होऊ राहिला सुटल्या भाषिकापासून आम्ही आलो हा. तुमच्या घरी कपुरेल नेलं कधी नाही बाहेर नाही, अजिबात हा? नाही वरून माझ्या दादा मी कधी अहो. तुम्हाला धान्याच्या ठिक्या पाठवल्या कधी नाही. बैलगाड्या भरून पाठवल्या नाही नाही हा? त्याच्या मुसकडं हे बा. विचार. नाही नाही जाऊ दे आता तो हे दादा मुसकडं द्या त्याच्या. सोयरे बरं, मारतायत दीड समजून बारा सांगतो अरे तुला भाषा करायला हे बा. लावू नको हे बा. बरोबर सांगितलं नाही हा? इतके लाड आहे बर का महागात पडेल तुमच्या पुरीचे हा. इतके लाड आहे आम्ही इतके लाड करतो चल. पुरीपेक्षा तिला हा, सांभाळतो जा बे, आडवा. दादा तुम्ही- हा. दादा तुम्ही थांबा. हा. काय दादा तुम्हाला अटॅक बिटेक येईल हा. थांबून घ्या. मी कधी तुम्हाला तुझी धान्याची जेव्हा का म्हणून चालू जीव द्यायला या बाईची जसे मग मी द्यायचा रे जीव तो मी जीव काला माग येईनी धरलं माग मला का पळत होते माग मग काय मग आता तुम्ही तुला जर- बापीडे येईल आता तुम्ही पळ तुला जर पळायचं. हा. तुम्ही जर तिला काही बोलले नव्हते ना मग तिला याड लागला का जीव द्यायला बरं दोन तुम्ही का शब्द तिच्या- तुम्ही का तिच्या माग ए, पळाले बघायला सासू दोन शब्द जाऊ दे बोलणार आहे ना सासू बाई दोन मरायला. शब्द काय जीव काय नाही देऊन दिलं मग तिला आता पळायला लाव का बरं? हा. पळ बाई पळ आता कस काय दिली ती पळ आता आता कस काय दिली बापाचा पळ मग आता तो बाप हा? माग पळण जाय आम्ही पळणारे माणसं आहे तो माग हा? म्हणून तू आम्हाला जावाडी का हा? बेवाडी केली आता पळ हा. आणि तू तिच्या माग पळ जा. पाहिलं कशी शाद्या त्या पाहिलं हम्म. आता तुमच्या तोंडावर शा दिल्या तर माग किती मा बोध बरीत असन हा भरू दे वय मला आहे ना सुने बरं माय का, माय सुनाची बरी तुमच्या- का लोकांची यांच्या- बरी ए, आई ऐक ना यांचे दोघं मायलेकाचं काहीतरी प्लॅनिंग आहे बस आमचा काही प्लॅनिंग नाही समजलं. आहे ते जा बे, त्याच्याकरता रे जन्म दिला बाई तू जाईल लोकांचं घर बुड म्हणी? तुझ्या जीवाचा वाईट साईड कर अरे. जीव दे आणि बस असं करा त्या असं बापाला करा. धान्याचे ठिक्के देती म्हणे बैलगाड्या भरू भरू देती म्हणे कोण म्हणलं सासू म्हणती सारखी जेवायची असंच मला बोलती म्हणून म्हणती पातेलं भरून खाती यावडले मटण आणले यावडले मी केले मसाले वाटले याचे दात पडले तरी सासरा 2-2 किलो मटण खातो हा आमच्या तुम्हाला- कष्टाचे खातो काय आम्ही कष्टाने आमच्या खातो कष्टाचे आणि खातो तू आम्हाला आतापर्यंत म्हणे ऑर्डर ए, केली का मटण आणून निम्मा- द्यायला निम्मा मानवाला. मटण करायला आम्हाला मी देत राहते नाही. करायला मी राहते बरं काही का? एक हाडूक नाही भेटत मला पाहायला अहो यादीच खाऊन घेती आणि नाटक करती मला नाही जेवायचं हा असं बोलल्यावर कुचक्यावानी काय कसं आरोप जेवण करता? काय? कमीत कमी सोनी तुमच्या काय पूर्वांड राहते आणि ती बरं, आरोप दोन हा? किलो तर आम्हाला दोन तुम्हाला दोन पुरी खाता सुरी नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्याची ओळखच काय ती कशी आहे? ओळख? ती- हा. ती- ती कशी आरोप करते हा? 2 दादा- किलो खातो म्हणे एकटाच त्याच्या किलो. मुखात दात नाही त्याला 2 किलो मटण पचवल का पचवल 2 किलो मटण हा बिगर मासाचं खात असेल ते हाड्या सगळीत बसेल का तो नाही अडकाचं असलं ते ठोकून टाकून खाते हम्म. हा खाऊ ना मग तू एक सांगत आणि नाही, आम्ही मला ऐकतो एवढा मसाला मिरच्या वाटायला लावत्या एकलेलं करायला लावते आणि मी खायला बसल्यावरच यायला रोग येतो लगी बरं जाऊ दे हाडकत झालं हा मग तू सगळा रस्सा पिऊन घेते त्याचा काय मांजर आहे तू मांजर सगळा रस्सा पिऊन घेते मग मला मला तरी खाईल तर ते तिच्यात जर हाडोक नाही राहिलं हा. तुम्ही नाही ठेवलं ते रस मला भिकच लागली. खाईल का ती अहो दादा. रताळा खाईल बघ ए शिजवायला तीच राहती सगळं करायला तिनं पातीला भरून पावलं ठेवलं तुमची तर आम्हाला बायको- काय अरे, करायचं नाही. तुमचे 3 मत तिचं 1 मत आहे हा. एक विचारानं राहा जरा एकच हा. मतले बारी पडत अरे, सुटलं पडेल. आणि तू आला मस्त रताळण केळं करायला हा. तू सासू जर असली ना चांगली सोना वागवशील तू मी चांगलीच हा. वागली ते. आणि तुम्हाला सांगते चुली जवळ मग तोंडाजवळ बसून राहत्या खाती का काय अरे. एवढं मला कर पडलं का खायला त्या दिवशी मी मिरचीचा गोळा वाटून खाल्ला पण मी त्या मटणाला शिवले नाही अगं मग हा. तिच्या पुढे आमचूला- प्यार झाल्या एवढा तळाट तिला गपचूप खायची पोटा सवय वाचून मारून राहिली हा. तिला गपचूप हा? खायची सवय ना मुद्दाम म्हणून ती- त्या दिवशी मिरची. मुद्दाम चुली जवळच हा बसून का? राहिली आणि त्या दिवशी- म्हणलं आता ही खाते का नाही पावते तिनं माझ्यासमोर खाल्लं नाही मग आमच्यात बरी जेवायला बसली आणि इतर टायमाला गपचूप खाती ना गोळे तर मग आमच्या बरोबर म्हणते आम्हाला नाही बुक आला बाई माय अशी कोण नाही त्या दिवशी हागायला गेले मक्का मध्ये तर म्हणे मक्का तेवढा टाइम काहून लागला म्हणे कोणी येईल होता काय म्हणे तिकडे आता हे बोलणं आता तुम्ही हागायचंय. सांगा नाही मला एक सांगा बाथरूम असताना मका जाती का का? म्हणजे राहण्यात असलो का तुमच्या गावात राहणं आहे तुम्ही रानातून गाव जायचं का हागायला तिनं बाथरूम मध्ये हागायला गावात पाणी तर नाही ना मग हा? कुठं पाणी तर नाही ना तिकडे ये रे दादा हा असं एअर मोटर म्हणजे चालली. तू मकात उतरली ये रे, खाली? मकात खाली उतरली होती काहून वडून काय काढता येत नाही का पाणी खाली ती ना इरीत उतरली होती असं सराट लावून खाली टेकावलं आणि लगेच वर पळून आली दादा बिस्लेरीची बाटली नेली होती मी हा
हे काही बोला द्या काही नाव पाडी त्या मला काय राहते त्याला आता बोलायला काही नाही ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडे संडास भरेल राहते नगरपालिकेचा संडास आईनी गेला तर मरणाचा वास होतो. यायच्या घरी एक संडास बांधून ठेवला म्हणजे आम्ही सुनाला हागायला केलं सुनाला हागायला केलं त्याच्यामध्ये हे म्हातारा जाऊन बसत आणि ते हागत कुठं जिडं पाय ठेवी तिडं सांगा. लय वाजता आहेत, त्याला काय करायचं बसता नाही येत. अरे मग त्याला शेपरेट बाजारा कोणला त्या म्हाताड्याला पण द्या पैसे का तुमच्या काही नाही राहिलं का? मग आता यायचे गोबी मीच धुवायचे का ते संडास वरून मला मध्ये संडास धुई अगं मग सून का आलाय तेल टुकऱ्यान पान सुपाऱ्या वाटायला हा अग तू एक राजाची राणी मग तुमचा नाव राग तो असा मग तुम्हाला नाही धुता येत का स्वतः कोणला हे? तो माझ्यासमोर पाबर धरीतच नाही माग त्याला टिपरानं डोंगान धुतलं होतं पण तो सुधरत नाही त्याच्याकरता मला खाली पाहिजे ऐकलं का दादा आता तुम्ही यांनी स्वतः एवढा ऐकलं. हागण्याचा परोकाळ करून ठेवलाय हा? मग आता आणि- तुमचा नवरा जर असं हागतो मग ते महापुरेला धुवायला लागत नाही, नाही. नाही, त्याची काय- शेपरेट बाजारात त्याची काय गंमत आहे मी तुम्हाला सांगते त्याला तो कोरड भरितो तर म्हातारा माणूस आहे समजून घ्यायचं ना जरा त्याला बाचाळ्या नाही म्हणून ते झालं ते झालं वय वय माणसाचं वयानुसार माणसाला ऍडजस्ट करावं लागतं मग मोठं म्हातारा माणूस जा बसा. लहान लेकरू. थांब. लय नाकाने बोलू नका तुम्ही म्हातारं- दादा इकडं पुरेला मारू नका पुरेला मारू नका हा काय पुरेला पोराला मारिती पा. पुरेला मारू नका पोराला मारिती पा. ए, मग आपण मारून राहिला का पोराला मारिती पा. बा तो पुरे बाजावर राहिला हम्म. समजून सांग लय ऐकलं तुमचं वय गं इकडं वय ए, चल का पुढे चल पुढं नाही ना द्यायची मला पोर. निघ. यायची जिरी तरी आता जा. यायची जिरी अरे गप 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 अरे मरल ती पोर तुम्ही दापा बरं का हो? ये बा काय पाव राहिले काय पाव राहिले तुम्ही नाही, बरं काय बस पाव बस राहिले? बस काय बस पुरे बस मारू राहिले पोरं अरे म्हणजे काय? बस हा? बस ना अहो, बस ऐ सोड ग ए, सोड ना. ए पुरी पळवत नाही चाल तुला नादायचं नाही ना चल. या रात्रभर पाच होत जाड्या डुंगणाचं ए, जबरी काय मा नाव घेते मी कवा म्हणले तुला हे मग म्हणले नाही का आणि वरून माव दादागिरी करीत या ए, तू ढळ बरं बरं बरं. हा चाल नाही नादायला पाठवायचं. डायरेक्ट आपली मार- ये, ये, ये. केस केस धरू नको तेव्हा अंगाला जाऊ जाऊ दे, दे. गप रे तू. ए, तू इकडे वळ. आपली भेट डायरेक्ट कोर्ट हा, कोर्टात काही नाही जाणार, गरज कोर्टात. नाही मला कोर्टात भेटायचं जाणार नाही अगं काय पादऱ्या पुदऱ्या गोष्टींवरून निघून चालले अरे. राग राग अगं देवा घरचा पावा वाजवतो कवा मवा पादऱ्यावर नाही आणि त्याचा चालली. कसं येते हवा त्याचा वास पादऱ्यावर नाही घेऊन पावा. चालली तुम्ही घ्या पुण्यामुळे चालली हा आपलं पुणं तिला कोर्टात भेटा आता ए बाबा सोन्याची असन तर घेऊन जाय जाय अशी जिरी तो हा, पाहा वय जाय घेऊन वय मलाच अशी राहायचं गिरी नाही करा. जाय खुटी निघाल पण खुटा निघणार नाही हा जाय वय असा ठोकून देतो वय रे चाल. वय तो कुठा एवढाच आहे, जाय वय वय जाय वय जाऊ दे जे वहीन ते वहीन काय टेन्शन घेऊ नका काय नका चला ती साहेब पोळ्या बिळ्याचं पीठ मळून तुला मी स्वयंपाक करतो काय चाल होणार रे तुला सांगतो हे बघ. काय नाही काय नाही ऐक काय होईन खावटी बसन हा हा खावटी बसन कोर्टात चक्रा मारावं लागेल अहो, काहीच बाकी करणार होणार नाही आहे? तो जाऊ दे बापाला बाबा. कुठं काय काम आहे तिकडे जाऊन बसल कोर्टामध्ये हा संपला विषय मग काय मी आहे चाल बोले. हा सारखा करायला एवढा काय लोड घेतो काय नाही तिसऱ्या ठिकाणी तिचा काय विचार करायचा दुसरी बायको करून आणीन